तक सत्य का साहस। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि देशातील पहिल्या ग्रॉसरूट स्तरावरील मल्टी सपोर्ट इव्हेंट म्हणजेच खासदार क्रीडा महोत्सव आता आपल्या 8व्या पर्वासाठी सज्ज झाला आहे। येत्या 31 मे पासून 7 जून 2026 पर्यंत नागपूर शहरात हा क्रीडा महोत्सव रंगणार आहे। या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यंदाचे हे 8वे पर्व फक्त नागपूर शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी मर्यादित असणार आहे। नागपूरचा वाढता उन्हाळा आणि उष्णता लक्षात घेता खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेत आयोजक आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला आहे। यावर्षी सर्व मैदानी स्पर्धा दुपारी न घेता फक्त रात्रीच्या वेळी म्हणजेच फ्लड लाईट्समध्ये खेळवल्या जाणार आहेत। हॉकीसारख्या खेळांचे आयोजन सकाळी लवकर किंवा ठराविक वेळेत केले जाईल, जेणेकरून उष्णतेचा त्रास होणार नाही। या संपूर्ण महोत्सवाच्या नियोजनासाठी डॉक्टर पियुष अंबुलकर, सचिन देशमुख, नागेश सहारे यांच्यासह अनेक सहसंयोजकांची फौज अहोरात्र मेहनत घेत आहेत। तर नागपूरकर खेळाडूंनो, तुमची कौशल्य दाखवण्यासाठी तयार व्हा। 31 मे ते 7 जून दरम्यान नागपूरची मैदाने पुन्हा एकदा खेळाडूंच्या ऊर्जेने ओसंडून वाहतील। क्रीडा क्षेत्र आणि रोजगार याचा काही संबंध नाही। क्रीडा महोत्सव हा काही रोजगार निर्मिती करता नाही आहे, परंतु मी आपल्याला सांगतो की इनडायरेक्ट रोजगार जो आहे हा अशा महोत्सवांच्या माध्यमातून अनेकांना मिळणार आहे। आम्ही विचारपूस केली तर हॉकी हा जो गेम आहे तो काही सकाळी 6 वाजता दिवसा द्यावा लागणार आहे आणि 90 मिनिटांचा ओव्हरऑल ड्युरेशन त्या टुर्नामेंट की एवढेच गेम्स घ्यायचे ज्याची जबाबदारी आमच्यातला प्रत्येक संयोजक घेऊ शकेल। हे असताना तयारी करताना आमच्या सहकाऱ्यांना मात्र 15-20 दिवस उन्हातच तयारी करावं लागणार। सुरू आहे, एक 4-5 दिवसात आपल्यापर्यंत कळवतो। विशेषतः ज्या खेळांमध्ये ग्रामीणचे खेळाडू जास्त पद्धतीने असतात, बास्केटबॉलमध्ये नसतात ग्रामीणचे, परंतु कबड्डी आहे, खो खो आहे, ॲथलेटिक्स आहे, याच्यामध्ये बाहेरून यायचा प्रयत्न करतील। आम्ही त्या संघटनेवरती याची जबाबदारी देतो आहे। त्या आमचे जे सहसंयोजक आहे, जे कन्व्हेनर्स आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी देतो आहे की त्यांनी याची काळजी घ्यायची आहे। अब तक सत्य का साहस।